नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी आधुनिक भारताचा इतिहास या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या सिरीजमध्ये आधुनिक भारतावर 500+ सराव प्रश्नांची तयारी आपण या ठिकाणी करतोय. आजपासून तुम्हाला या सिरीजमध्ये सकाळी 9ला व संध्याकाळी 7ला वेगवेगळे भाग पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअरसुद्धा करायचे आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजचा भाग, स्वराज्य स्थापना. चला तर पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे आपला, शिवरायांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर मग आपल्याकडे ऑप्शन काय काय आहे? प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड आणि रायगड. तर कुठे झाला? तर शिवरायांचा जन्म कुठे झाला होता? तर शिवनेरीवरती झाला होता. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शहाजीराजे हे निजामशाहीचे टिंबटिंब एक मातब्बर सरदार होते. तर मग या ठिकाणी कोणत्या दिशा या ठिकाणी विचारलेली होती की कोणत्या दिशेकडचे होते ते? तर निजामशाही ही कुठं होती? मग पूर्वेतील होती का पश्चिमेतील होती, दक्षिणेतील होती का उत्तरेतील होती? तर ती कुठं होती? दक्षिणेत होती निजामशाही. आणि त्या निजामशाहीत शहाजीराजे एक मातब्बर सरदार होते. म्हणजे परत प्रश्न जर वाचायचा म्हणलं तर शहाजीराजे हे निजामशाहीचे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. म्हणून 3 नंबरचा आन्सर या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, मुघलांनी कोणाच्या मदतीने निजामशाही जिंकून घेतली? तर ऑप्शन काय काय दिलेले आहे? विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा, बिदरचा बरीदशाह, वराडचा इमादशाह. तर मुघलांनी कोणाच्या मदतीने निजामशाही जिंकून घेतली होती? तर विजापूरचा आदिलशहा याच्या मदतीने जिंकून घेतली होती. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मुघल व आदिलशहास प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला? तर ऑप्शन काय काय आपल्याकडं? कुतुबशहा, शिवाजीराजे, लघुजीराजे आणि शहाजीराजे. तर निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला होता? तर शहाजीराजांनी केला होता. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे बरोबर असणार आहे. कोणापासून वाचवली होती? तर मुघल आणि आदिलशहा यांच्यापासून त्यांनी निजामशाही वाचवली होती. कोणी वाचवली? तर शहाजीराजांनी. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट केव्हा झाली? तर ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे? 1626, 1630, 1636 आणि 1640. तर निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट केव्हा झाली होती? तर 1636ला नष्ट झाली होती. म्हणून ऑप्शन 3 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन काय काय? ठाणे, पुणे, रायगड, अहमदनगर. तर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात आहे. ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, निजामशाही नष्ट झाल्यानंतर शहाजीराजे कोणाकडे सरदार झाले? तर ते कोणाकडे सरदार झाले होते? ऑप्शनमध्ये काय काय? इमादशाही, बरीदशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही. तर ते कोणाकडे सरदार झाले होते निजामशाही नष्ट झाल्यानंतर? आदिलशाही या ठिकाणी ते सरदार झाले होते. कोण? तर शहाजीराजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शहाजीराजांकडे असलेला टिंबटिंबच्या जहागिरीचा मुलूक आदिलशहाने तसाच त्यांच्याकडे ठेवला. तर कोणता प्रदेश, कोणता जहागिरीचा प्रदेश त्यांच्याकडे ठेवला होता की जो ऑलरेडी निजामशाहीने दिला होता? तो कोणाकडे ठेवला? तर शहाजीराजांकडे ठेवला होता. म्हणून ऑप्शन नंबर हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. शहाजीराजांना आदिलशहाकडून कर्नाटकात टिंबटिंब व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला होता. तर ऑप्शनमध्ये काय आहे?
मंगळूर, म्हैसूर, बंगळूर आणि विजापूर. तर कुठला प्रदेश त्यांना आदिलशाह कर्नाटकमध्ये मिळाला होता जहागीर म्हणून? तर बंगळूर हा प्रदेश त्यांना मिळाला होता. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, शहाजी राजांनी पुण्याच्या जहागिरीचा कारभार कोणाकडे सोपवला होता? तर मग ऑप्शनमध्ये काय काय आहे? शिवाजी राजे, दादाजी कोंडदेव आणि जिजामाता. तर सगळ्यांना माहिती आहे की शहाजी राजांनी पुण्याचा जो की जहागिरीचा कारभार होता तर तो शिवाजी राजे आणि जिजामाता यांच्याकडे सोपवला होता. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पुण्याच्या जहागिरीमध्ये शांतता व सुव्यवस्था कोणी निर्माण केली? तर पुण्याच्या जहागीरमध्ये शांतता व सुव्यवस्था कोणी निर्माण केली होती? तर परत तेच ऑप्शन आहे आपल्याकडं, शिवाजीराजे, दादाजी कोंडदेव, जिजामाता. तर कोणी केली होती? तर दादाजी कोंडदेव यांनी शांतता व सुव्यवस्था निर्माण केली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली? तर ऑप्शनमध्ये काय काय आपल्याला? कोकण, माळवा, वऱ्हाड आणि मावळ. तर कुठे केली होती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापनाची सुरुवात? तर मावळ या भागात केली होती. आणि ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी काय असणार आहे? मग करेक्ट आन्सर असेल. चला पुढच्या पेजवरती जाऊ. पुढच्या पेजवर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? तर ऑप्शनमध्ये काय आहे? राजगड, शिवनेरी, रायगड आणि कोंढाणा. तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? राजगड. आणि मग पुढे चालून कोणती झाली? रायगड. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आदिलशहामध्ये खालीलपैकी कोण नव्हते? तर मग आदिलशाहीमध्ये खालीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन काय काय आहे? चंद्रराव मोरे, बाजी पासलकर, वाडीचे सावंत आणि बाजी घोरपडे. तर कोण नव्हते मग? बाजी पासलकर हे आदिलशाहीमध्ये नव्हते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी जावळीवर केव्हा स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला? तर कधी जावळीवरती शिवाजी महाराजांनी स्वारी केली होती? तर ऑप्शनमध्ये काय काय? 1636, 1646, 1656 आणि 1600. तर कधी केली होती स्वारी? तर 1656ला त्यांनी जावळीवर स्वारी केली होती आणि त्या ठिकाणी तो प्रदेश त्यांनी जिंकून घेतला होता. चला पुढच्या पेजवर जाऊया. जावळीवरील विजयाने शिवाजी महाराजांच्या टिंबटिंब हालचाली वाढल्या. तर मग कोणत्या प्रदेशातल्या हालचाली वाढल्या होत्या त्यांच्या? माळव्यातील, खानदेशातील, मावळ्यातील आणि कोकणातील. तर मग त्यांच्या कुठल्या हालचाली वाढल्या होत्या? तर कोकणातील हालचाली वाढल्या होत्या. केव्हा? की ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी जावळीवर विजय घेतला. कधी घेतला होता? तर आत्ताच आपण पाहिलं की कधी घेतला होता? 1656ला त्यांनी जावळी जिंकून घेतली होती. आणि मग त्याच्यानंतर कोकणावर त्यांच्या हालचाली जास्तीत जास्त वाढल्या होत्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला? आता जावळीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला? रायगड, पुरंदर, सिंहगड की प्रतापगड? कोणता किल्ला बांधला होता? तर प्रतापगड हा किल्ला बांधला होता. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेस कोणाचे सहकार्य मिळाले होते? शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेस कोणाचे सहकार्य मिळाले होते? तर मग आपल्याला ऑप्शन काय आहे? चंद्रराव मोरे, मुधोळचे घोरपडे, वाडीचे सावंत आणि लास्ट बाजी पासलकर. तर कोणाचे सहकार्य मिळाले होते त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी? तर बाजी पासलकर यांचे सहकार्य मिळाले होते. कोणाला? शिवाजी महाराजांना. पुढचा प्रश्न,
टिंबटिंब स्वराज्य स्थापनेच्या शिवाजी महाराजांच्या कार्यास गती आली होती. मग कुठे गती आली होती? तर ऑप्शनमध्ये काय? वऱ्हाड येथे, ऑप्शन 2 कोकण किनारपट्टीवर, ऑप्शन 3 खानदेशात आणि ऑप्शन 4 मावळ्यात. तर कोकण किनारपट्टीवर स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती आली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीन पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी तिने कोणत्या बलाढ्य सरदारास पाठवले होते? तर मग ऑप्शनमध्ये काय? अफजल खान, सिद्दी जोहर, शाहिस्ता खान आणि दिलेर खान. तर कोणाला पाठवलं होतं बडी साहेबींनं? तर अफजल खानला पाठवलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अफजल खानास प्रांताची चांगली प्रचिती होती. तर कोणत्या प्रांताची चांगली प्रचिती होती? तर ऑप्शनमध्ये काय? वाई, पुणे, वऱ्हाड आणि खानदेश. तर अफजल खानास वाई या प्रांताची चांगलीच प्रचिती होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुढच्या पेजवरती पाहूया. पुढचा प्रश्न आहे, आदिलशहाने आदिलशहाने सलाबत खान हा किताब कोणास दिला होता? तर मग ऑप्शनमध्ये काय काय? फाजल खान, सिद्दी जोहर, बाजी घोरपडे आणि दिलेर खान. तर आदिलशहाने सालाबत खान हा किताब सिद्दी जोहरला दिला होता, म्हणून ऑप्शन 2 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पन्हाळ्याहून विशाळगडकडे जाताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशहाच्या सरदाराचा विरोध मोडून काढला? तर पन्हाळगडकडून विशाळगडकडे जाताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशहा सरदाराचा विरोध मोडून काढला होता? तर ऑप्शनमध्ये काय काय? वाडीचे सावंत, पालवणे दळवी आणि शृंगापूरचे सुर्वे. तर कोणाचा काढला होता? तर पालवणे दळवी आणि शृंगापूरचे सुर्वे. आता हे ऑप्शन कुठे आहे? तर सेकंडमध्ये 2 नंबरचं ऑप्शन आहे, ते करेक्ट असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले तेव्हा कोणत्या मुघल सरदाराने पुण्यावर स्वारी केली होती? तर मग ऑप्शनमध्ये काय आहे? जयसिंग, दाऊद खान, जंजिराचे सिद्दी आणि शाहिस्ता खान. तर कोणी पुण्यावर स्वारी केली होती ज्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले होते? तर शाहिस्ता खानाने पुण्यावरती स्वारी केली होती आणि मग त्याच्यानंतर त्याची 4 बोटं कापण्यात आली होती. पुढचा प्रश्न, महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात असताना बाहेरून सिद्दी जोहरच्या सैन्यावर कोणी हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला? तर मग ऑप्शनमध्ये काय आहे? नेताजी पालकर, बाजी घोरपडे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे. तर कोणी तो वेढा उठवण्याचा प्रयत्न केला होता सिद्दी जोहरच्या सैनिकांचा? नेताजी पालकर यांनी तो बाहेरून त्यांच्या सिद्दी जोहरवरती हल्ला केला होता आणि तो वेढा उठवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर पुढच्या पेजवरती जाऊया. पुढच्या पेजवरती पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी अफजल खानास ठार मारल्यानंतर आदिलशहातील कोणते किल्ले जिंकले? तर मग कोणकोणते किल्ले जिंकले होते? तर मग ऑप्शन काय? पन्हाळा, वसंतगड आणि खेळणा. तर मग कोणते किल्ले जिंकले होते? तर हे तिन्ही किल्ले जिंकले होते. की कोणकोणते? पन्हाळा, वसंतगड आणि खेळणा. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी काय असेल? करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यास विशाळगड असे नाव दिले? तर शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यास विशाळगड असे नाव दिले? ऑप्शन काय? मुरुंबदेव, पन्हाळा, खेळणा आणि वसंतगड. तर याचा आन्सर आहे खेळणा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1660 आदिलशहाने शिवाजी महाराजावर कोणत्या सरदारात चालून जाण्यास सांगितले होते? तर ऑप्शनमध्ये काय काय? फाजल खान, सिद्दी जोहर आणि शाहिस्ता खान आणि दिलेर खान. तर 1660 आदिलशहाने शिवाजी महाराजांवर
चालून जाण्यास कोणाला सांगितलं होतं, तर सिद्दी जोहरला सांगितलं होतं. म्हणून ऑप्शन 2 हे या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढच्या पेजवरती जाऊया. चला तर मित्रांनो, या ठिकाणी सर्व प्रश्न झालेले, जवळपास 25 प्रश्न आपण या ठिकाणी बघितले. व्हिडिओ कसा वाटला किंवा काही बदल सुचवायचे असतील तर नक्कीच कमेंट करा. जरी साधनांचा अभाव असला तरी प्रश्नांचे स्वरूप हे योग्यच या ठिकाणी असणार आहे. चला तर मग भेटूया पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.